निलंगेकर यांना उमेदवारी घोषित झाली आणि काँग्रेसमध्ये आता नाराजी नाट्य सुरू झालंय। काँग्रेसचे नेते आबा बागुल यांच्या मुलानं व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याचं आता समोर आलंय, ज्याच्यावर पुण्यामध्ये निष्ठेची हत्या असं स्टेटस ठेवत नाराजी व्यक्त केली आहे। निर्धार केला होता त्या पद्धतीने तुम्ही उमेदवारीही मागितली होती, मात्र आता काँग्रेसमधून उमेदवारी निश्चित झालेली आहे आणि आपण नाराज असल्याच्या सोशल मीडियावरून चर्चा आहेत। नाराज म्हणजे निष्ठावंतांच्या पाठीत खंजीर खुपसायचा आणि न्याय यात्रा आदरणीय राहुलजी काढतात आणि काँग्रेस पक्षातीलच निष्ठावंतांवर अन्याय होतोय। तर मग हे कोण करते अन्याय? हे आदरणीय राहुलजींना माहिती आहे का? आयुष्यभर आम्ही काँग्रेसमध्ये घालवले, कुठल्याही पक्षाकडे वळून बघितलं नाही। अनेक पक्ष बदलून येऊन येतात आणि त्यांना तुम्ही डायरेक्ट लोकसभेची उमेदवारी देतात। निष्ठावंतांची चर्चा तरी करा, त्यांना विश्वासात तरी घ्या आणि निष्ठावंतांच्या पाठीत खंजीर खुपसायचा आणि त्यांनी काही बोलायचंही नाही का? काँग्रेसमध्ये तुम्ही म्हणजे ह्या उमेदवारी मागण्यासाठी प्रबळ दावेदार होतात, कारण आपण 7 वेळा खरं तर नगरसेवक राहिलेला आहात। आता आपली भूमिका काय असणार आहे? कशा पद्धतीने आपण श्रेष्ठींकडे आपली मांडणी करणार? भूमिका आम्ही आता सगळ्या कार्यकर्त्यांची, आम्ही प्रमुख कार्यकर्त्यांशी बोलणारे, चर्चा करणारे, ही खरी निष्ठा असते। आमच्या बरोबर जे आयुष्यभर कार्यकर्ते राहिले त्यांच्याशी चर्चा करून भूमिका घ्यायच्या। ही निष्ठेला कुठेतरी काँग्रेस पक्ष छेद देतोय, पण मी छेद देणार नाही। मी कार्यकर्त्यांशी बोलून मग योग्य ते निर्णय योग्य वेळी घेईल। मात्र आपण आपली जी सोशल मीडियावरती पोस्ट होती की निष्ठावंतांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलाय, नक्की काय? 40 वर्ष काँग्रेसमध्ये लॉयलिस्ट राहिलेत, अनेक लोक आहेत माझ्यासारखी, त्या सगळ्यांना डावललं जातंय आणि एकीकडे आपण दावा करतोय की भारतीय जनता पार्टी आलेल्यांना लगेच तिकीट देतं। मग काँग्रेस आणि दुसऱ्या पक्षात काय साम्य आहे? तर तुम्ही तेच करताय। काल आलेत पक्षात, त्यांना लगेच लोकसभेसारखी पुण्याची सीट, जे आता विद्यमान आमदार आहेत, सिटिंग आमदार आहेत, अजून त्यांचा कार्यकाळ पूर्ण व्हायचा आहे आणि तुम्ही त्यांना लगेच देणार? आणि हे द्यायचंय तर सगळ्या निष्ठावंतांशी चर्चा करा ना, पुण्यात बसा। दिल्लीतून मुंबईतून तिकीट डिक्लेअर करू नका, या पुण्यात बसा। एकाची इंटरव्ह्यू नाही, एकालाही इंटरव्ह्यूला बोलवलं नाही, ऑब्झर्वर आले नाहीत आणि काही नाही। 20 जणांनी उमेदवारी मागितली, कोणाशी अर्ज घेतले, त्याची छाननी केली, कोणाला बोलवलं, काही नाही। पण निष्ठावंतांच्या कटीत खंजीर नाही तर काय उपसलं? आता काय राहिलं बोलायचं? आता काय नवीन भूमिका काय घेणार तुम्ही? काय एकंदरीत कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून घेऊ। 40 वर्ष आम्ही काँग्रेसला दिलेत। आदरणीय सोनिया गांधी, आदरणीय राहुलजी गांधी, खरगे साहेब असतील, त्यांच्या कानावर आमच्या गोष्टी गेल्या पाहिजेत। आम्ही सांगितलं पाहिजे की न्याय आहे का अन्याय आहे? मग आपण फक्त न्याय यात्रा नावालाच काढतोय का? मग काँग्रेसमधून बंड करून अपक्ष लढणार? मी कार्यकर्त्यांशी बोलून मी म्हणलं ना, माझ्यावर जे निष्ठा ठेवणारे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी मी बोलणार आणि मग निर्णय घेणार। कारण एकीकडे जर आपण पाहिलं तर वसंत मोरे हे अपक्ष लढणार, त्यांनी काल डिक्लेअर केलंय। तेही महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागण्याच्या विचारात होते, त्यांनी तशी उमेदवारी महाविकास आघाडीकडे मागितली होती, नेत्यांना भेटले होते, त्यांनाही उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलाय। तुमचा निर्णय हा कसा असणार? तो त्यांच्या पार्टीतून अजून ते आमच्या पक्षातच आले नाहीत, मग त्यांच्याबद्दल बोलणं मी योग्य होणार नाही। आमच्या पक्षात प्रवेश केलेला नाही। आमच्याकडे पक्षामध्ये त्यांना जरी उमेदवारी दिली असती तरी धक्का बसणार नसता, कारण निष्ठावंतांना न्याय नाही। कुठलाही कार्यकर्ता असो, त्या निष्ठावंताला न्याय दिला जात नाही। वर्षानुवर्ष तीच प्रथा चालू आहे आणि ती पुढे अशीच चालू राहणार असेल तर काँग्रेस कशी वर येणार हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, निष्ठावान सगळ्या कार्यकर्त्यांना संभ्रमात पडलेत। काँग्रेसमध्ये ही खदखद नेहमी व्यक्त केली जाते, अनेक जणांकडे बोललं जातं, मात्र याला कारणीभूत कोण ठरतंय? पक्षश्रेष्ठींमधले असे कोणी आहेत का? काही मोजकेच लोक आहेत जे पक्ष संपवायला निघालेले आहेत। त्यांना पक्ष संपवायचा असेल तर त्याला आम्ही काहीच करू शकत नाही। आम्ही निष्ठावंत आहोत, निष्ठावंत राहणार आहोत। फक्त ही आमची निष्ठा, आता आमचा सुद्धा बांध फुटत चाललाय। सगळ्यांनी आम्हाला काल अक्षरशः मला कार्यकर्ते म्हणले, आता काय चाललंय?
मलाच आता वाटत नाही माझी निष्ठा काय ती. मी कुठं कमी पडलोय हे मला कळायला तयार नाही. काय कमी आहे माझ्यात? मी योग्य उमेदवार नाही का? माझी योग्यता नाही का? मी 40 वर्ष निष्ठावान नाही का? मग मला नगरसेवकच का ठेवलं? का आमदारकी मिळत असताना सुद्धा ते राष्ट्रवादी पक्षाला पर्वती मतदारसंघ 15 वर्ष सोडला. पर्वतीमध्ये काँग्रेस शून्य होत चालली. कार्यकर्त्याला बळ देत नाही. पुण्यामध्ये एकही आमदार नाही, एकही खासदार नाही, 9 नगरसेवक. अशी अवस्था असताना निष्ठावंतांचा विचार करणार का? कुठल्याही निष्ठावंतांचा विचार करा. आबा बागुलच नाही, अनेक निष्ठावंत आहेत, हजारो लाखो निष्ठावंत आहेत. त्यांचा विचार करणार का नाही तुम्ही? काल तुमच्याबरोबर बैठकीला असणारे जे नेते तुमच्याबरोबर बैठकीला होते, तुम्ही कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती, तसे आज काही कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहात का? काय एकंदरीत कोण कोण त्यामध्ये असणार आहे? कार्यकर्त्यांनीच बैठक बोलवली आहे. कार्यकर्त्यांनीच तिथं चर्चा करायला बोलवली आणि मला निमंत्रित कार्यकर्त्यांनी केलं. ही आता निष्ठा तुम्ही कोणावर ठेवणार आहे हे आम्हाला सांगा. असं कार्यकर्तेच आता त्यांचाच उद्रेक होत चाललाय. कधी ही बैठक काय? आज कळेल आज तुम्हाला. नक्कीच. एकंदरीत जर आपण पाहिलं तर काही वेळातच ही बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये आबा बागुल हा आपला निर्णय जाहीर करणार असल्याचंही सांगितलं जात आहे. कॅमेरामन निखिलसह तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पुणे. Thank you.